हा आणि उर्नोली गावचे म्हणजे नटो यांचं इथं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मॅचला करूया सुरुवात. आता जवळजवळ मंगेश वाकडेकर साहेब आले होते, गोपीनाथजी मोकल. त्याने आपल्या मायकलच्या संघाचं विशेष कौतुक केलं आणि पोरं सगळी बघती राहिली आणि मला म्हणाली की तू बोलतोस ती गोष्ट खरी आहे. मी त्यांना सांगितलं एक काळ गाजवलाय पूर्ण. म्हणून स्तुती ही स्वतःची करून काहीच फायदा नसतोय, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते मित्रांनो. शीघ्र मुकाबला शुरू. अंपायर आज थोड़ा तुम्हें दिक्कत हो रही, कल जल्दी जाएंगे, लेकिन 2 दिन में तुमकी बहुत ही बड़ी टेस्ट है, क्योंकि परसों मुकाबले कड़े हैं और फाइनल में बाहर के मुकाबले हैं. और बक्षी मित्रांनो सुबह 7 बजे तेव्हा घरी सांगूनच या, 10 पर्यंत येतो. शुरुआत और पहली गेंद मिस्टर अनिल पाटिल, और इस बार गेंद पीछे भाग गई है. खराब से रक्षण, गेंद सीमा के नजदीक, 4 रन की संभावना. ओ फील्डिंग बेहतरीन, क्या है वहां. सावकाश सावकाश, तिकडे बघा, तिकडे लागला बघा. तिकडे पाणी घेऊन जाते बाळा, आणि पाणी लगेच घेऊन जा. आणि फर्स्ट एड बघा असेल तर लगेच घेऊन जायचंय. आणि गोपीनाथ मोकल, विजयदादा मोकल आणि रविदादा चहा देऊ नका, नको चहा नको. आणि आमचे ते 3 त्रिमूर्ती अगदी आज ईश्वराच्या कृपेने 3ही उद्योगपती आहेत, परंतु अगदी कठीण परिश्रमामध्ये दिवस काढलेले आहेत. हे काही विसरता येणार नाही. आमचे या मामा हिरवाडीचे आमचे मामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाला, तुम्ही बाहेर का बसता, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे. अगदी गावदेवी जोहाची डे टुर्नामेंट पासून आतापर्यंत त्यांचा सपोर्ट नेहमीच आहे. अविनाश पाटील मामा, या भाच्याच्या गावाला मामा आला की जरा आनंद होतो, कारण मामा हे प्रत्येकाला पाहिजेच. श्रीकृष्णाला कौस मामा होता, दुर्योधनाला छकुली मामा होता, आणि आम्हाला अविनाश मामा. चला आता बक्षीस गोपीनाथ मोकल, रवी पाटील आणि विजयदादा मोकल हे आता बक्षीस तयार. बघा आपले उद्योगपती विजयदादा मोकल यांच्या वतीनं प्रत्येक षटकाला 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये दोन्ही संघांना ही बक्षीस आहे. और मैच की शुरुआत, पहली गेंद, अगली गेंद हो चुकी है और इस बार गेंद बॉडी के ऊपर टकरा गई. नेक्स्ट बॉल थी, अनिल की घातक गेंदबाजी चल रही. बापेश्वर उर्नोली की ये आरंभिक गेंदबाज, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा पेश. और रविदादा पाटिल इनके खास राइट हैंड नीमिया यहाँ मौजूद है. और टीम का स्कोर है 2. रोहन पाटिल, आदिनाथ माली, शॉट कड़क है, क्या सिक्सर जाएगा. 1 बाउंस लगता है अंपायर, 4 रन डीजे. बारा वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. तेव्हा पंचांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त करून, प्रवीण सर तुम्ही त्यांना सूचना द्या. आणि बघा फिल्डिंग डिपार्टमेंट, तुम्हाला पंचाने आवाज दिल्यानंतर तुम्हाला लगेच बॉलिंग ट्रॅकर यायला लागेल. 6 रन. और स्लॉग इट करने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद
क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। गौदी जोड़े और माननीय श्री वैकुंठदास पाटिल मित्र मंडल अटल करंडक ट्रॉफी, मतलब मराठी में करंडक कहते हैं और हिंदी में ट्रॉफी कहते हैं। नेक्स्ट डिलीवरी और एक बार फिर से आड़े बल्ले से खेलने जा रहे खरोशी टीम को हमारे एक बेहतरीन मराठी कमेंटेटर रमेश घरत, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं है। तो रमेश घरत, आपका हार्दिक हार्दिक हम स्वागत कर रहे हैं इस जोहा के मैदान से। थोड़ा बल्ला नहीं चल रहा है रोहन पाटिल का। रोहन आदिनाथ ये जोड़ी काफी मजबूत है बालू प्रतिष्ठान खरोशी की। टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। ओ कैच इट आउट, विकेट नंबर पहला गॉन डीजे। आणि इकडे विकेट पडली 100 रुपये विजयदादा मोगल यांच्या वतीनं। आणि मागाशी गोपालदादा ज्यावेळी मंगेश वाकरीकर आपल्या मायकलचा उल्लेख केला त्यावेळी पोरं म्हणतात की ते उत्तम मोगल यांचा बाउंड्रीवरची थ्रो कम्प्लीट असायचा काय, थोडं कम्प्लीट नुसतात नाही, तिन्ही स्टंप फाकायचे असे। या पोरांकडे कल्पना नाहीये की तो विकेट किपरला सांगून म्हणायचा की 16 बॉल म्हणून। संघाची धावा संख्या 6 ला 1 गडी बाहेर। आणि आमचे सर्व आयोजक बाळगुड्डू, प्रभाकर घरत, अतिश म्हात्रे, सतीश म्हात्रे, निकेत पाटील, अभिजित मोकल, भूपेंद्र पाटील, महेश घरत, हर्षद घरत या सर्वांनी घेतलेले मेहनतीच्या जोरावर या ट्रॉफीचा बोलबाला चालू आहे। आणि रजनीचा पहिला जो दबदबा निर्माण केला, काय प्रेक्षकांची काल गर्दी, अलोट गर्दी, असं वाटलं आम्ही पेनच्या मैदानाची आम्हाला आठवण झाली। हवा में घेरो गई इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा गोल सीमा के बाहर दंदनाती हुई चली गई। इट्स अ 4 रन डीजे। माली ने चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। बालू प्रतिष्ठान खरोशी टीम का स्कोर है 10। 10 आया है बोर्ड के ऊपर। सुनील अनिल के बाद सुनील, तीन षटकार आणि 3 चौकारासाठी 500 रुपये जगदीश घरत आणि रोहन घरत यांच्याकडून। और शॉट है कैच इट, ये नहीं बैलेंस गया उसका, उन्होंने जज नहीं किया सही। गेंदबाज कौन है? अनिल। अनिल अपने भाई के गेंदबाजी के तौर के ऊपर भाई ने कैच ड्रॉप किया। कैचेस विन द मैचेस, वाचले 100 वाचले विजेताचे। आणि संघाची धाव संख्या 12। और शॉट इस बार देखा जाए लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर आउट ड्रॉ किया है। एक सिंगल खतरा लेकिन एक ही रन। ये बापेश्वर उन्होंने टीम भी एक टाइम के ऊपर इतनी लोकप्रियता हासिल की थी, मानो अच्छी अच्छी टीमों को परास्त कर देती थी। और उनके सामने बालू प्रतिष्ठान खरोशी टीम, दोनों दिग्गज टीम है और तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं अटल ट्रॉफी को। चमकदार ट्रॉफी
कड़ाकेदार आयोजन नियोजन। टीम का टोटल स्कोर है 13। शॉट यार, और वाइडेस्ट लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चल गई, इनसाइड आउट शॉट। लेकिन क्या गेंदबाजी चल रही सुनील की, व्हाट गेंदबाजी। और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता है 14। हमारे सुहास पाटिल, जग्गूभाई जगिया, प्रहलाद, ये काफी जबरदस्त थे। बापेश्वर उनोली का सपोर्ट और हमारे मराठी के कमेंटेटर उनोली गांव के नरेंद्र दादा पाटिल। राउंड विकेट से इस बार जोरदार प्रहार करे मयूर। देखिए मयूर यांची अगदी लहानपणी जाम मजा यायची सोय होत आमच्या, आणि आमच्या सोबत नेहमीच चिंचेचा पाळा खायला, ते दिवस वेगळे होते। और स्कोर है 14 रन, माफ कीजिए 14 रन। और पैडल बैट के बीच में गेंद, ये मौका हाथ से गया लगता है। चौधरी साहब आप संकट में हैं, या खतरा चौधरी साहब। 12 बजकर मुझे लगता है कि यहाँ 22 मिनट हो चुके हैं और बुलेटिन की ताजा समाचार की बल्लेबाज को नुकसान नहीं ऐसा लग रहा है। 16 पे स्कोर। 2 षटकानंतर बाळू प्रतिष्ठान खरोशी संघाची धावसंख्या आहे ती 16ला 1 गडी बाहेर। हा आमचा डोळवा, आणि या डोळव्यावर हे मैदान होईल असं स्वप्नात कोणाला वाटलं नव्हतं। परंतु आमचे आमदार रविशेठ पाटील साहेब आणि वैकुंठशेठ पाटील साहेब यांच्या अथांग मेहनतीमुळेच या ग्राउंडला शोभा आली आणि आमचे ग्रुप ग्रामपंचायत जोहरचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांनी लगेच या मैदानासाठी कागदपत्रे उपलब्ध करून दिली आणि ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत आणि तदनंतर कंपाऊंड आमचे पेन तालुका भाजपाचे उपाध्यक्ष नितीनजी मोकल आणि शंकरदादा मोकल यांनी मात्र लगेच डेंजर एरियाला झाकून घेतला आणि कंपाऊंड लगेच घातला गेला। सुनील अनिल पाटिल, कोटे का दूसरा, पारी का तीसरा, और ये गेंद वाइड होगी पवार साहब, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, और टीम का स्कोर आगे बढ़ेगा 17। कालच मात्र या रजनीला सुरुवात झाली। 19 फेब्रुवारी जगात भारी 365 दिवसापैकी हा एक जबरदस्त दिवस आमच्या वाटेला आला महाराजांचा, आणि त्यामुळे आम्ही रजनीचा आयोजन और हवा में लो कैच इट। ओ क्या कर रहे उड़ने वाले, 100 बच रहा है, 100 रुपए बच रहे, लेकिन कैचेस ड्रॉप कर रहे। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच। और स्कोर आगे जा रहा है 19-3 पे प्रवीण पाटिल खेल रहे और आदिनाथ माली व्यक्तिगत 9 पे खेल रहे। शॉट यार, इनसाइड आउट शॉट है, कवर के ऊपर खेला लॉफ्टेड शॉट, और खतरा 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 बनेगा। और नहीं यार, किस्मत बहादुर लोगों को साथ देती है और बहादुर में खरोशी टीम का कोई तोड़ नहीं, कोई मोड़ नहीं। यस, ये देखिए थ्रो को कैरी किया था, लेकिन वो स्टंप के ऊपर लगा नहीं, रिप्ले में देख सकते हैं आप। और टीम का स्कोर आगे जाएगा 10-20।
और एक बार फिर से इस बार याद है कि ये सुंदर बॉल अंपायर से वाइड जरूर मगर सहमत नहीं अंपायर और इसी के साथ डॉट गेंद चकमा दे रे उन्होंने टीम आम्ही इकडे टाइम आउट केलेला आहे तुम्हाला सूचना करतो बघा आता एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये खेचला जाईल 5व्या ओव्हरला शॉट है कैच इट ओ गुड ट्राई वेल ट्राई खतरा नहीं बनेगा और यहाँ मिलेगा लगता है देखा जाए एक सिंगल और स्कोर जाएगा बालू प्रतिष्ठान करोशी का 21 आता ही मॅच तुझी तर पूर्ण होईस पण तुला पैसे लावावेच लागतील पूर्ण अख्खी मॅच आणि तिकडे आमचे आराध्य त्याच्यानंतर आमचे भेल आर्य म्हात्रे त्याच्यानंतर आमचे चंद्राचे चिरंजीव बल्लाल म्हात्रे सगळे उपस्थित आहेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत और ये 4 रन खंबा ठोक दीजिए बापूजी आंबिवली वर्सेस मोरिया बोरगाव आणि सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे आहेत याची दक्षता घ्या आखिरी मेरे हिसाब से अभी तक 2 ओव्हर शेष आहे पाणी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे चला बंटी पाटील पाणी घेऊन जा असू द्या होते आणि बाबड्या मात्रे बघा चालायचे ऍक्शन मागा कशी आहे आणि तिकडे आमचे स्वतः जगन आणि अन्नी हे आमचे दादरचे जावई असा निशाणा परफेक्ट लावला आणि तिकडे मयूर घरात तसेच कोपऱ्यात बिचार राहिले रे त्यांना चान्सच नाही पण त्यांच्या मोबाईल मध्ये कंप्लेंट व्हॉट्सअपला जादू आहे एक त्यांचा शब्द होता तू नाच चला पाणी प्यायचं लवकरच आणि मॅचला सुरुवात इकडे मात्र 3 षटकानंतर बालू प्रतिष्ठान खरोई संघाची धावसंख्या आहे ती 31 ला एक गडी मैदानाच्या बाहेर आणि शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत
आणि कल्पेश गर्जना मात्र सुट्टी दिली आहे की तुम्ही जा तिकडे भट्टीवर राहा. मानपूरचे जावई एकदा ट्रेनला गेले पण डायरेक्ट टीसी कडनं तिकीट काढला. ओव्हर द विकेट सी नो बॉल. अंपायर नो बॉल घोषित. ये देखो 1 2 3. एक मिनिट घाई करू नका. आपण चेक करूया. सॉरी रिप्ले तर दिसू शकत नाही. दोन्ही पंच डिसाइड करा. चला आपण याचा लगेच या निर्णयाची विल्हेवाट लावायची आणि पंचांचा डिसिजन आपण पंच लगेच सूचित करायचा आहे. पंच डिसिजन आपला कळवायचा आहे. काय निर्णय आहे? नो बॉल नाही आहे. नितेश घरत उपस्थित यांच्याकडून षटकारासाठी 200. ओके.
चला आपण डिसिजन इथं पंचांना विनंती असेल आपण डिसिजन द्या आणि त्याचा डिसिजनचा आपण सर्वांनी लगेच सहकार्य करायचं आहे. बघा पंच एकमेकाशी बातचीत करू शकतात मित्रांनो. आता एक नवीन रूल सुद्धा आलाय आणि तो पुढल्या वर्षी लागू होईल. लागू झालाच आहे बरोबर. तो लागू आहेच ऑलरेडी की सलग पंच सुद्धा देऊ शकतात आणि नाहीच अडथळा वाटला तर बातचीत करू शकतात. सहकार्य करा. कृपया खरोजी संघ आपण सहकार्य करा.
बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि याच्यानंतर जे पंच देतील ते पंचांनाही विनंती आहे की आपण आपला डिसिजन असेल तो कायमस्वरूपी तोच ठेवा। और चरण लंबा बिग हिट। ओ हमारे बैनर को इस बार देखा जाए गेंद ने पप्पी ली, छक्का। हाथ में आया था लड्डू छोड़ दिया। और टीम का स्कोर 38 38। आणि पंच आपले हनुमान नाईक, तुम्ही इथंच बसा, माझं ऐका, नाही तर गोट्या बिट्यांच्या पाठी जाऊ नका, सहकार्य करा। आता तुम्ही इथं असतात नजर लागली असती लगेच, ते आईस्क्रीम खाऊन का फायदा है। और एक सिंगल जरूर मिलेगा। आणि रोहन मोगल यांना विनंती आहे, तुम्ही 2 दिवस हनुमान नाईकांना अजिबात घेऊन जाऊ नका। 39 कारण त्यांची ड्युटी आहे आणि ड्युटीवाल्याने कुठं बसायचं आपलं काम तो लक्षात ठेवायचं नेहमी। कुठल्याही क्षणी काही होईल। हाँ ते आता उद्या तुम्ही झाला 3 जण। और हवा में कैच इट, लपक लिया कैच, बल्लेबाज आउट। मिस्टर आदिनाथ पाटिल बैक टू डगआउट। डीजे आणि इकडे आपण सत्काराकडे बोलतोय। अर्थात क्रिकेटचे परम भक्त आणि जोळेगाव नितांत प्रेम आहे ते अविनाश मामा पाटील इरवाडी यांचा यथोचित सन्मान होते। मी आमच्या आयोजक बालकुर्टी यांना विनंती करतोय की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह। प्रत्येक षटकासाठी 200 रुपये। यस रितेश गज उपसरपंच याच्याकडे प्रत्येक षटकाचे 200 रुपये। अनाउन्समेंट एकदाच होईल। ओके धावसंख्या 39-39। बघा सासूरवाडीची स्कूटी दिली का नाही, असं आहे हो माणसाला, काय लगेच काय ते असतं। हो सुंदर बॉल, स्लोवन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली गेंद, चेंजेस ऑफ पेस। ओव्हर की समाप्ती। तिकडे सत्कार होते अविनाश मामांचं। अगदी आमची गावदेवी जोळेची जी ते टुर्नामेंट झाली तिथून सपोर्ट टोपर्यंत आता आपण टॉस साठी विनंती करतो। संघ आहे बापूजी आंबिवली वर्सेस मोरिया आणि मोरगाव। दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे। बापूजी आंबिवली वर्सेस मोरगाव संघ। आणि इकडे 4 षटकानंतर बाळू प्रतिष्ठान खडू संघ धावसंख्या 39-39 ला 2 गाडी मैदानाच्या बाहेर। चला टॉस साठी बापूजी आंबिवली आणि मोरगाव दोन्ही कॅप्टन टॉस साठी या सहकार्य करा। आणि हवा अगदी थंड सुटलेली आहे और ये ठंड हवा में देखिए लहरते हुए भारतीय जनता पार्टी के पक्ष के नेता इस बार झंडे। अटल ट्रॉफी
जानदार शानदार ये खूबसूरत मैदान। आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। सर्व प्रेक्षक वरती आमच्या पहाडावर बसलेत ते बघा काय संख्या, आणि कॅमेरामॅन विनंती प्रेक्षकांना पण घ्या। ओ गुड बॉल दिनेश, गुड दिनेश इस बार गेंदबाजी कर रहे। आखिरी 5 बॉल। अक्षय सर विनंती से अपन टॉस बॉक्स में टॉस गया और दर्शकों की तादाद देखिए। कैमरा में शॉट ऑफ लेन और हुक किया, 4 रन। अक्कू टप्पे के बॉल को पनिशमेंट, चौका। धावा संख्या 43। आखिरी 4 गेंदे शेष। पहली बॉल सही, दूसरी गेंद हैप्टेकर की बॉल। बापूजी अंबेली बनाम बोरगाव के बीच मुकाबला है। टॉस साठी आता दोन्ही कॅप्टन बोला। लगातार 2 चौकारासाठी, 3 चौकारासाठी 500 रुपये। चला दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचंय। विनंती असेल एका बाजूला पहाला बिल्ला बापूजी अंबिवली, दुसऱ्या बाजूला बोरिया बोरगाव। दोन्ही संघ अंबिवली आणि बोरगाव संघाचे दोन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। लगेच आपण नाणेफेकीचा कौल घेतोय। गोपीनाथ शेठ बोकल साहेब असतील, आमचे रवी दादा असतील, विजू मोकल दादांना देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ असतील नाणेफेकीचा कौल घेतो। एका बाजूला बोरगाव, दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण अंबिवली, या 2 संघामध्ये लढत इथे पाहायला मिळणार आहे। आमचे विजूदादा बोकल असतील, त्यानंतर रविदादा असतील आणि गोपीनाथ शेठ बोकल यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या। इथून नाणेफेकीचा कौल आपण घेतोय। चला टॉस करून घ्या लगेच। बोरगाव संघाचा कर्णधार आपण कुठे असेल आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। बोरिया 11 बोरगाव आणि बापूजी अंबिवली संघ, हे 2 आसमानी सुलतानी चक्का 200 रुपये पारितोषिक। धावा संख्या 49। क्या बैटिंग और क्या छक्का ठोका है मिस्टर प्रवीण पाटिल। खूंखार मूड में आए और ताबड़तोड़ बल्लेबाजी देखिए। मानो दिने को उन्होंने एक लंबा बिग हिट काउ कॉर्नर के ऊपर भेज दिया 6 रन के लिए। 50 के लिए 1 रन और 50 पूरा होगा क्या? क्या चेट! ओहो अनिल, ये मिलेगा 2, ये मिलेगा तीसरा रनर का मौका और आउट। और 2 के साथ स्कोर जाता है 51। धावा संख्या 51। चला इकडे बापूजी अंबिवली आलेत कॅप्टन। थांबा एकच चेंडू शिल्लक आहे। आणि इकडं बाळू प्रतिष्ठान खरोई संघाची धावा संख्या 51। धावा 51 झालेल्या आहेत। आखरी गेंद अंतिम बॉल और ये नहीं है, रन नहीं है। इसी के साथ ये इनिंग हुई खत्म। निर्धारित 5 ओवर में बालू प्रतिष्ठान खरोशी टीम का स्कोर है 51 और जीतने के लिए बापेश्वर उन्होंने टीम को 52 की जरूरत है। चलते टॉस बॉक्स पे। चला तर आपण पुन्हा एकदा अटल कर्णक 2025 स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। एका बाजूला मोरिया बोरगाव, दुसऱ्या बापूला बापूजी अंबिवली
विजूदादा बोखल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका साईडला आपण पाहतोय आमच्या हातात उद्योगपती रविदादा असतील आणि त्यांच्या सोबत अर्थातच आपण गोपीनाथ शेठ बोकल यांना पाहतोय. चल दादा आपण टॉस करूया. इथे विजूदादा बोकल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मौर्या बोरगाव संघ कॉल करणार आहे. इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय मौर्या बोरगाव संघानं. बोरगाव संघाला आपण पहिल्या शुभेच्छा देऊया. अर्थातच नाणेफेक कौल जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आता आपण मॅचेस खेळताय तर किती वेळा एकमेकाच्या विपक्षामध्ये आतापर्यंत लढत झालेली आहे? ही आमची पहिलीच मॅच असेल. म्हणजे मैत्रीपूर्वक लढत असेल, पहिल्यांदाच मॅच आहे, तर किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं आपण पूर्व विभागाला बिलॉंग करतो. पूर्व विभागामध्ये आपल्या सर्वात दबदबा आहे सध्याच आपल्या टीमचा. असं आम्ही एक नाव ऐकून आहोत की मोर्या बोरगाव संघ इन्फॉर्म आहे, तर त्याचा फायदा कितपत होईल? फायदा होईल म्हणजे आमच्या इकडे तर आम्ही खेळतो, इकडे पण खेळतो. आमचे बॉलर वगैरे चांगले आहेत. बघू. आयोजनाबद्दल आपलं काय? आयोजन खूप मस्त, खेळायला भारी वाटतंय. चला शुभेच्छा असेल. आपल्या वाटेला फलंदाजी आलेली आहे, तर आपण किती धावसंख्या बनवायचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांचा प्रयत्न करू. मोर्या बोरगाव संघ एक पूर्व विभागातील मातब्बर संघ आहे. आज त्यांच्या विपक्षामध्ये आपला खेळायचा आहे आणि पहिली फलंदाजी आपल्या वाटेला आलेल्या नाईटची मॅचेस आहे. आपण मला वाटतं पहिलं या वर्षातील पहिली नाईटची मॅच खेळतात, तर काय अनुभव असेल एकंदरीत? नवीन अनुभव असेल काहीतरी चांगलं. आयोजन कसं वाटलं? आयोजन चांगलं आहे खरं. चला शुभेच्छा असतील आपल्याला. आणि अर्थातच प्रथमच आमचे विजूदादा मोकल इथे आलेले आहेत. आयोजनाला शुभेच्छा, धन्यवाद आम्ही मानतोय. अर्थातच तिन्ही पाहुण्यांचा आम्ही धन्यवाद मानतोय. एका साईडला अर्थात आमचे रविदादा असतील, तदनंतर आमचे विजूदादा बोकल असतील, या सर्वांचा आम्ही धन्यवाद मानतोय. आणि गोपीनाथ शेठ बोकल यांचा देखील आपण धन्यवाद मानतोय. अर्थातच कॉम्बॉक्स मध्ये चला धन्यवाद. आपण प्रेक्षकांची आवडी खातीर आम्ही बसतोय आता समालोचनाला. अर्थातच इथे फलंदाजांना आपण मैदानाकडे रवाना करायचं. दोन्ही फलंदाजांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचा. एका बाजूला आपण पाहतोय दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. बालू प्रतिष्ठान खरोशी त्यांच्या विपक्षामध्ये बापेश्वर उर्नोली. या दोन संघामध्ये आपण लढत पाहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बालू प्रतिष्ठान खरोशी संघासाठी. आणि फलंदाजी करत असताना धावपटलावर धावा लावल्यात. एकंदरीत पाहता 51 आणि 52 धावसंख्येचं लक्ष टार्गेट आव्हान इथे ठेवलं गेलं. आणि 52 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करतोय बापेश्वर उर्नोली संघ आपण पाहणार आहोत. कारण अर्थात आपण पाहतोय मोठी लढत आहे. दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. पण इथून मात्र हा कागदी खेळ नाही, तर हा मात्र मैदानी खेळ आहे. या मैदानावर मात्र आपल्याला चांगला खेळ करावा लागेल, तेव्हाच जाऊन कुठेतरी आपण इथे जिंकू शकताय. आपण जसं जिंकत जाल तसं अटल करंडक 2025 ही जी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेचे आकर्षक चषक आहेत. 1 ते 7 पारितोषिक असणार आहे. आता 1 ते 7 मध्ये कुठल्या आपण पाहतोय चषकाला आपला हात पोहोचणार आहे? कारण तब्बल आपण पाहतोय 4 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अंतिम चरणामध्ये कुठले संघ पोहोचतील आणि कुठला संघ ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची जी ट्रॉफी आहे तो चषक उचलणार आहे याच्याकडे आपण लक्ष ठेवणार आहोत. सलामीची विद्यमान जोडी यावेळेला मात्र आपण पाहतोय उर्नोली संघाची बापेश्वर उर्नोली संघाची मैदानावर आहे. विध्वंसक जोडी ही सलामीची मैदानाकडे असणार आहे. एका बाजूला बायकर मॅन देखील असणार आहे. उर्नोली संघामध्ये बायकर मॅन देखील आहे. तो देखील मैदानाचा ताबा कितव्या नंबरवर घेतोय? त्याचे बंधू तरी मला वाटते मैदानावर आलेले आहेत. सलामीची जोडी मैदानावर अनिल आणि रोशन. सुनील मला वाटते बायकर मॅन आहे. अर्थात तो सध्याच्या घडीला कितव्या नंबरवर येईल? कारण सध्या सलामीची जबाबदारी या दोन खेळाडूंवर दिलेली आहे. जसं आपण पाहतोय पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये अमितजी म्हात्रे यांचा आपण हिंदी समालोचनातील एक चांगला दर्जेदार आवाज ऐकला. अगदी आपण पाहतोय आवाज आणि आवाजातील बाज ज्यांच्याकडे आहे ते आपण पाहतोय अमितजी म्हात्रे यांचं पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकला. आणि पहिल्या सत्रामध्ये 51 धावसंख्या धावपटलावर लावल्या. 52 धावसंख्येची आवश्यकता इथून असणार आहे. ते असतात बापेश्वर उर्नोली संघाला.
बॅक टू बॅक जर दोन विकेट घेतली विनय यानं तर अर्थातच खरोशी एक्सप्रेस या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची खैरात असलेली आपण पाहतोय. मानाची अभिमानाची स्पर्धा 1 ते 7 क्रमांक या स्पर्धेमध्ये आहेत. पंचांकडून सिग्नल लागतोय इथे. इथून मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. आउटसाइड सर्कलवरचा विचार केला, 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. असे दोन क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. उर्वरित क्षेत्ररक्षक आपला पहिल्या इथे मात्र षटकामध्ये एक आपण पाहिला तर पॉइंट असेल, शॉर्ट कव्हर असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्याच्या वेळेला मात्र कट केलाय चेंडू. चेंडू गोलीच्या वेगाने थांबणार नाही. चेंडू जाईल इथे मात्र सीमारेषा पार. पहिला शुभारंभ प्रारंभ चौकाराच्या निशी करतोय. फलंदाज इथे पाहायला मिळेल आता मात्र रोशन पाटील याच्या बॅटमधला चौकार. पहिला चौकार या बल्ला मात्र शुभारंभ केलाय, प्रारंभ केलाय. जसं पहिलं सत्र संपलं दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर विनयाच्या कट केला चेंडू चौकार. पुन्हा एकदा या बल्ला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू थांबणार नाही गोलीच्या वेगाने कारण फास्ट आउटफील्ड आहे. चेंडू क्विकली या बल्ला मात्र सीमारेषा पार करतोय. बॅक टू बॅक दोन चौकार फलंदाज पाहायला मिळेल रोशन पाटील मॅन फ्रॉम उर्नोली. आठ धावसंख्या धावपटलावर सुरुवातीचे दोन चेंडू आणि दोन चेंडूवर एक कट केला चेंडू इथे मात्र आपण पाहिला. थर्डमॅन सीमारेषा भेदून 4 धावसंख्येसाठी नंतर डीप पॉइंटच्या दिशेने चौकार. या बल्ला मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. टोच्या माध्यमातून बॉडीला फुल टर्न केलं होतं. चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा इथे मनसुबा होता. बॅटचा फ्लो देखील त्या दिशेने होता. अगदी आपण पाहतो यू शेप मध्ये बॉडीला टर्न केलं होतं. तिथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथून विसावा घेतोय. निर्धाव चेंडू इथे सांगता केली जातोय. दोन चेंडू आक्रमकरित्या फेकत असताना फक्त कट केले. दोन चौकार देखील मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून लॉफ्टेड कव्हर ड्राइव इथे पाहायला मिळतोय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली सीमारेषेला भेट. आलाय चौकार. गीत ऐकलं 22 तारीख कोणी विसरू शकत नाही. कारण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली. आदरणीय सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपण या बॅनरवर देखील पाहू शकताय. कारण अटल करंडक आहे. भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्यांना भारतरत्न पुरस्कारानं भारतीय जनता पार्टीच्या यावेळेला पक्षाने मात्र आणि भारत सरकारनं मात्र त्यांना सन्मानित केलं. असं अटल करंडक 2025 इथं स्पर्धा पाहतोय. अटलजींच्या स्मृतीला उजाला देणारी स्पर्धा आहे. अटलजीला नमन केलं जातोय कारण भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. असं अटल करंडक 2025 मधून आपण पाहतोय. अगदी चौकारांची अतिशबाजी ते पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू बॅक ऑफ द स्टंप इथे पाहायला मिळतोय. मोठा फटका अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो देखील आपण पाहिला तर डीप स्कर्लच्या दिशेने होता. पण बॅट आणि बॉलचा एकदम आपण पाहतोय तो कनेक्शन व्हायला पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहायला पाहिजे. तो कोऑर्डिनेशन पाहायला मिळाला नाही. अगदी उत्कृष्ट कवी म्हणून ज्यांची गणना केली जातोय ते अटलजी, अटल बिहारी वाजपेयी. अगदीच आपण पाहतोय बिहार जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि देशाचं नेतृत्व करताना अटलजींना आपण सातत्याने पाहिलं. या बल्ला मोठा फटका फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल का? यस डेफिनेटली कॅच इज अ टेकन अँड विकेट नंबर 1 इज अ डाउन अँड बॅक टू द पवेलियन.
रोशन पाटीलला मात्र परतीचा रस्ता पकडावा लागला. अर्थात विनय याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील या विकेटसाठी आलेलं आहे. अगदी खरोशी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा जलद गतीचा गोलंदाज विनय याचं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धाबा धावपटलावर लागल्या त्या अर्थात 12 एक विकेटच्या मोबदल्यात 12 धाबा धावपटला. त्यामध्ये 3 चौकार रोशन पाटील याच्या बॅटमध्ये पाहिलं. एक थर्ड मॅनच्या दिशेनं, एक डीप पॉईंटच्या दिशेनं आणि दुसरा आपण चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहिलं. अशी अद्भुत खेळी साकारून या बल्ला मात्र रोशन पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. 57 तर 52 धावसंख्या बनवायच्या आहेत आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना आपण विनय याला पहिला विकेट घेताना आपण पाहिलं. 12 धाबा धावपटलावर आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय. अनिकेत पाटील हा देखील एक जलद गतीचा गोलंदाज आहे. इथून मात्र P2चं षटक चालू होईल. आउटसाइड सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तर अनिकेत पाटील याला देखील सुवर्ण संधी आहे. 400 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अटॅकिंग क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. जसं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक इथे तैनात केला गेलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने देखील जय जर्सी क्रमांक 18 मध्ये आपण पाहतोय. अनिकेत पाटील फुलटा चेंडू फुल टोल वसूल केलाय. आला तसा भिडकावून दिलं. असं वाटलं की मास्तरांनी एखाद्या विद्यार्थ्याच्या फटाक आणि खटाक कानफाटात दिली. तसा फटकार डीप मिडविकेटच्या वरून दन 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 करत जाणारा षटकार. या बल्ला मात्र आता बरसलाय. जसा पंचांनी मात्र इथे रेफर केलाय. अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आक्षेप घेतलाय. गोलंदाजीची जी स्टाईल आहे, शैली आहे, त्या शैलीवर मात्र इथे अंपायरच्या माध्यमातून मात्र रेफर केलं गेलं आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली गेलेली आहे. बघूया गोलंदाजाचा जो ऍक्शन आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेसा नाही असं फलंदाजाला वाटतोय. पण जर ती साजेशी ऍक्शन असेल, हनुमानजी नाईक यांना विनंती असेल आपण तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं. आपण मैदानाकडे जायचंय. आक्षेप घेतलाय. मॅच चालू ठेवायचे. पंचांना विनंती असेल संतोषजी चौधरी सर आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी पवार सर स्कॉरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक मॅन फ्रॉम कलवेचे उत्कृष्ट पंच. 3 अंपायर आपण पाहतोय. अट्टल करंडक 2025 या स्पर्धेसाठी आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत पाटील, जलद गतीचा गोलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. जोपर्यंत पकडेल फेकेल तोपर्यंत एक धावसंख्या अर्जित करताना अनिल पाटील, सुनील पाटील म्हणजे टेनिस क्रिकेटची बंधू ही जोडी मैदानावर आहे. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंडियन टीम साठी युसुफ पठाण, इरफान पठाण यांची जोडी पाहिली, ती जोडी आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये उरनोली संघाच्या वतीनं अनिल पाटील आणि सुनील पाटील मैदानात आहे. संघ अडचणीत आहे. एका बाजूला सुनील पाटील बायकरमॅन मैदानावर आलाय 3ऱ्या क्रमांकावर. या बेला गुडले स्पॉटचा चेंडू, त्या बेलला मात्र शॉर्ट कव्हर मध्ये उडाला होता झेल. प्रयत्न केले गेले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेली. अगदी धडपडणार, पडणार पण उठणार आणि आपल्या संघासाठी खेळणार. ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट इथे पाहतोय. जसे भारतीय सैनिक आपल्या भारत देशासाठी सीमेवर म्हणतात लढतात, पडतात, धडपडतात, पण लढणार तशा पद्धतीने एक खेळाडू आहेत. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी लढताना यांना पाहतोय. आज लढत येते 2 संघांमध्ये. एका बाजूनं बापेश्वर उरनोली संघ, दुसऱ्या बाजूने बालू प्रतिष्ठान खरुशी संघ. धावपटलावर धावा पाहायला मिळतील 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन ड्राइव्ह केलाय, मारायचा होता समोरच्या दिशेने, बॅटची कडा लागून चेंडू मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. जर्सी क्रमांक 10 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण दिली. कारण जर्सी क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, इंडियन क्रिकेटमध्ये पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट ज्यांना संबोधित केलं जातं त्यांच्या जर्सी क्रमांकामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात. तिथून चेंडू अडवला गेला स्टॅकिनला. आता इथून मात्र ही जोडी मैदानावर बंधूंची. सुनील पाटील पुन्हा एकदा या बेलला मात्र स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होते, मार्गस्थ होते. पुन्हा एकदा बघा ही धडपड आहे. गावासाठी जिंकायचं आहे ना, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. अर्थात मी नेहमी म्हणतो रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते, मात्र
वेळ ही बदलत राहते, हे लक्षात ठेवा. नशीब बदलो ना बदलो, मात्र वेळ मात्र बदलत राहते. आज ही वेळ कोणाच्या बाजूने लागेल, निकाल कोणाच्या बाजूने लागल. एका बेलला बापेश्वर उर्नोली संघ, दुसऱ्या बाजूने बालू प्रतिष्ठान खोरोशी संघ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, या बल्ला मात्र हलक्या हाताने चेंडू शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जातोय. खोलवर टप्प्याचे चेंडू या षटकामध्ये अधिकतम पाहायला मिळाले. अनिकेत पाटील याचं मात्र षटक संपलं. 12 धावसंख्या त्यानं वैयक्तिक दिलेले आहेत आणि इथून मात्र धावा 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, रिमेनिंग 18 बॉल्स. चला स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग अलाउड नाही, कारण आपल्याला इथे टाइम अलर्ट असणार आहे. 20 मिनिट्स मध्ये 4 षटकं इथे मात्र आपल्याला कंप्लीट करायचे, अन्यथा आपल्याला 5व्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल. पेनल्टी कशा पद्धतीची असणार आहे तर 5 क्षेत्ररक्षकापैकी एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. चला टीम मीटिंग अलाउड नाही, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 धावसंख्या धावपटाला बरं आहे. रोशन पाटील माघारी परतला. वैयक्तिक 12 धावसंख्येचा खेळ केला, 6 चेंडू खेळला, 3 चौकार देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. आता उर्वरित जबाबदारी अनिल पाटील आणि सुनील पाटील या 2 भावांनी उचलली आहे. उर्वरित संघाचं टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने नाव मोठं केले ते अनिल सुनीलची जोडी मैदानावर आहे. एकाच्या बॅट अनिल पाटील याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. सुनील पाटील हा बायकर मॅन आहे, अगदी बाईक त्याच्या नावावर आहे. तो खेळाडू मैदानावर. अठरा चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. कमबॅक करावा लागेल. विनय घरात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. जलद गतीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आउटसाइड सर्कलचा विचार केला, 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. या बेलला मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 ला हा नियम आला. LBW या बेलला मात्र अगदी इम्पॅक्ट आपण पाहिला. 3 यष्ट्यांच्या मधोमध पंच पवार सरांचं बोट उंचावलं गेलं. इथून मात्र ब्रेक थ्रू पाहिजे होता. बालू प्रतिष्ठान खरोशी संघासाठी तो ब्रेक थ्रू विनय घरत यानं पहिल्या चेंडूवर दिला. विकेट नंबर 2 इज अ डाऊन अँड बॅक टू द डगआउट. या बेल मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गस्थ होतोय. समीर पाटील इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरला फलंदाज आहे समीर पाटील. या बेल मात्र सुनील पाटील याला मात्र LBW च्या माध्यमातून विनय यानं माघारी परतवलं. विनय याला पहिल्या षटकामध्ये देखील विकेट मिळाली होती. रोशन पाटील याला माघारी परतवलं होतं. एक ट्रम्प कार्ड आहे बालू प्रतिष्ठान खरोशी संघाचा. ट्रम्प कार्ड हुकमाचा एका गोलंदाजीमध्ये विनय घरत खरोशी एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. त्याने मात्र त्याच्या गोलंदाजीला साजेशी मात्र इथे चांगला चेंडू टाकला आणि तिथून मात्र माघारी परतवलं सुनील पाटील याला. चांगला चेंडू. या बेलला मात्र बोट फिरवली जातात चेंडू भाग. जसा चेंडूवर बोट फिरवला जातोय गर्र दिशा चेंडू आतल्या दिशेने येतोय, कधी बाहेर कधी आत. या बेलला मात्र चक्कर मध्ये टाकलाय. अगदी चक्कर मध्ये जे चेंडू टाकताय त्याच्यावर नंबर नसतं बसलेडाचं आणि अशा पद्धतीचे चक्कर मध्ये टाकलेले चेंडू या बेलला मात्र विनय घरत गोलंदाजी मधून करतोय. अगदी बोट चेंडूवर फिरवतोय आणि चेंडूला वळण देतोय आणि चेंडू देखील अप्रतिम असा वळण घेतोय. संभ्रम निर्माण करतोय फलंदाजाच्या डोक्यामध्ये. पुन्हा एकदा या बेलला मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. एवढा जोरकस फटका नव्हता पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. चेंडूनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा गाठली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. जय जर्सी क्रमांक 18 मध्ये. धावसंख्या पटलावर वाढेल. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. विनय घरत पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला. 3 त्याच्या ओव्हरमध्ये चौकार आपण पाहिले पण कमबॅक केलाय. तर मागे वळून पाहायचं नाही. मागे काय झालं, ज्या चुका झाल्या त्या सुधारायच्या आहेत आणि इथून मात्र आपला खेळ मात्र चांगला करायचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य साय असं त्याचं कारण अभ्यास.
आम्हाला अचूक अभ्यास केलाय. संत तुकाराम महाराजांच्या ज्या 4 ओळी आहेत ना, त्या 4 ओळींचा अभ्यास अचूक केला जातोय. असाध्य ते साध्य साय असं त्याचं कारण अभ्यास. चुका घडतील, त्या पहिल्या षटकामध्ये घडल्या गेल्या, पण त्याच्यामध्ये दुरुस्ती केली, सुधारणा केली विनय घरत्न. आणि आता मात्र जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. इट इज कॉल एज अ क्रिकेट. इथे पाहायला मिळते गुड क्रिकेट, इथे पाहायला मिळते कॅल्क्युलेटेड क्रिकेट. इथे विनय घरत या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या बॅलला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र अनऑर्थोडॉक्स डीप मिड विकेटच्या दिशेनं अटवला जाईल. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. जसा खेळ पुढे जाईल तसा मात्र प्रेशर वाढेल, आणि जसा प्रेशर वाढेल तसं मात्र मॅच मध्ये उतार चढाव इथे पाहायला मिळतील. अट्टल करंडक म्हटलं की प्रत्येक मॅच मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत येतोय. आता मात्र धावावर इथे 26 धावा धावपटलावर असतील. या षटकातील शेवटचा चेंडू 1 to go. गोलंदाजी मार्कवर आक्रमक खरोश एक्सप्रेस गोलंदाज विनय घरात. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र इथे गरंगाळात येतोय खाऊ कॉर्नरच्या दिशेनं. डीप खाऊ कॉर्नर अँड शॉर्ट खाऊ कॉर्नरच्या मध्यभागी चेंडूवर अनिकेत पाटील हा येतोय. तिथून चेंडूला पकडेल, फेकेल, तोपर्यंत एक धावसंख्या अर्जित केली. आता 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉल्स अँड रिक्वायर 25 रन्स. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अधिकचा आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला लगेच क्षेत्ररक्षणाचा फैलाव करा. विनंती असेल विनय या कर्णधाराला खरोशीच्या, आपण अधिकचा वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. मला वाटते फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे. आयोजकांना विनंती असेल आपण ड्रिंक्स प्रोव्हाइड करायचे आहे, पाणी प्रोव्हाइड करायचं आहे मैदानावरती. आपण या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ऐकूया आमच्या पूजा डीजेचं, आमचे प्रोप्रायटर प्रफुल भाई यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. किती ताकद आहे, धमक आहे ती आता दिसेल. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. आता इथून आपण किती धावा बनवल्या, आपल्या चुका किती झाल्या या महत्वाच्या नाही. आता इथून 12 चेंडूवर 25 धावा कशा येतील किंवा या धावा कशा रोखल्या जातील, इथून हा क्रिकेट आहे. इथून मात्र आता क्रिटिकल कंडिशन, या क्रिटिकल टाइमला मात्र इथे सुरुवात झालेली आहे. महत्वाचा क्षणार्थ इथून आहे. 12 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. 27 धावा इथे धावपटला बरं. 2 विकेटच्या मोबदल्यात दोन्ही संघाला देखील तेवढीच संधी आहे. जेवढी संधी उर्नोली संघाला जिंकण्याची आहे आणि तेवढीच संधी खरोशी संघाला देखील आहे. 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने आहे. इथून मात्र या पर्सेंटेजला कन्वर्ट करण्याची जबाबदारी 11 खेळाडू आणि या 2 फलंदाजांवर असणार आहे, कारण मैदानाचा ताबा क्षेत्ररक्षणामध्ये खरोशी संघाकडे आहे. हाफ ट्रॅकरचा चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र अगदी शिट्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता, टाळ्या, शिट्ट्यांचा कल्लोल पाहायला मिळतोय. एक नामी संधी आहे. अगदीच आपण पाहतोय पूजा डीजे, नामांकित डीजे सिस्टीम या पेन तालुक्यातील प्रोप्रायटर प्रफुलभाई यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. या साऊंड सिस्टीमवर जर एखादा चेंडू आदलला तर आता डायरेक्ट षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 11 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. अप्रतिम इथे मात्र यष्टीरक्षकानं चुकी केली. चुकीला क्रिकेटच्या पटलावर अजिबात माफी नसते. इथून मात्र स्ट्राईक रोटेशन देखील झाली आणि धाव देखील मिळाली. जे प्रेशर बिल्डअप केलं होतं नॉन स्ट्राईक फलंदाजावर ते आता थोडं रिलीज केलं गेलं, कारण एकेरी धाव मिळाली. नवीन फलंदाज स्ट्राईक इनला आलाय. आता इथून मात्र डाव सावरावा लागेल. कोण डाव सावरणार, कोण जबाबदारी घेणार? विजयाचा तर विडा उचलला गेला उर्नोली संघाच्या बाजूनं, खरोशी संघाच्या बाजूनं, पण कोण विजय मिळवणार? आता 10 चेंडू शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 24 रन्स. विजयाचं आव्हान एवढं कठीण नाही, पण परिस्थिती मात्र कठीण आहे. इथे
मोठा फटका इथे लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू मात्र समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने चूक केली, हाताला झटका, पायाला चटका देणारा हा चौका, संजीवनी देणारा चौका. अशा चुका होत असतील तर निश्चित आपल्याला प्रतिस्पर्धी संघ आपल्यावर मात करायला कमी पडणार नाही, कारण जिंदगी मौके कम भाई और धोके ज्यादा देतीये. जी काय ऑपॉर्च्युनिटी मिळाली, संधी मिळाली, त्या संधीचं मंडळी सोनं करत जा. क्रिटिकल मॅच अगदी आपण पाहतोय, सिच्युएशन आहे, मॅच फसली आहे, दोन्ही बाजूने सध्याच्या घडीला पाहतोय मॅच आहे, पण कोण जिंकेल? एका बाजूला उर्नोली संघ, दुसऱ्या बाजूला तेवढा ताकदवर संघ खरोशी संघ. नऊ चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. फुटवरचा काहीसा वापर केला होता, पण इथे मात्र पंचाने अगदी हात फैलावलेत आणि वाईटचा इथे मात्र निदर्शनास आणलंय की हा गोलंदाजानं चुकी केली. जर्सी क्रमांक 10 मध्ये गोलंदाज धीरज घरत आपण पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी गोलंदाजी मात्र आयुष्यामध्ये कमी केली, पण हा त्यांच्या जर्सीमध्ये 10 नंबरच्या जर्सीमध्ये खेळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे रोहन याच्या हातामध्ये गेला होता. एक धावसंख्या अर्जित केली. रोहन यानं प्रयत्न केले होते, पण प्रयत्नांना साजेसं मात्र यश मिळालं नाही. अगदी समोरच्या दिशेने वन बाउन्स, चेंडू मात्र पायाला रोहन याच्या अदलला, तिथून एक धावसंख्या अर्जित केली गेली. धावा आणि चेंडू मधलं कधी अंतर कमी होतोय, कधी वाढतोय, हे अंतर किती वाढेल, किती कमी केलं जाईल, उर्वरित जे चेंडू आहे त्याच्यावर आपल्याला उत्तर त्याचं मिळणार आहे. आता इथून या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ आहे आणि एक षटक म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 18. 8 मध्ये 18 बनवायच्या आहेत. एका बाजूनं 8 चेंडू, 18 धावा, 18 धावा, 8 चेंडू. मॅच मात्र इथे फसली आहे. कुठल्या बाजूनं वळण घेतोय, कुठल्या बाजूनं टर्न घेतोय, अटल करंडक 2025 थर्रार पाहतोय. गावदेवी जोहे आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून अट्टल करंडक 2025 स्पर्धा दिमाखात उभी आहे. अगदी ध्वज देखील डौलानं फडकतोय भारतीय जनता पार्टीचा. अप्रतिम अप्रतिम. यावेळेला स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस इथे पाहायला मिळतोय. ठाल्या, शिट्ट्या, कल्लोल पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इमेजच्या माध्यमातून हे पूर्ण क्षणचित्रे घर बसले आपण पाहू शकताय. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये कदाचित कमी प्रेक्षक असतील, पण मात्र सकाळच्या सत्रामध्ये उठून मात्र अटल करंडकचा थर्रार निश्चित पाहतील. अगदी आपण पाहतोय टाळ्या, शाबासकी दिली जातोय. गोलंदाज धीरज घरत. 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. 7 balls and 18 runs is required. या बल्ला मात्र टॅप केलाय चेंडूला. चेंडू मात्र इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. एक धावसंख्या, दुसरी धावसंख्या इथे अर्जित केली गेली आणि इथून मात्र आता बदल झालाय. धावपटल मात्र काहीसा बदल इथे पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 36 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. ती धमक आहे फलंदाजामध्ये, ती धमक गोलंदाजामध्ये आहे. चला स्पीड अप करायचं आहे. विनंती असेल आपण वेळ अधिकचा घेऊ नका, चला टीम मीटिंग घेऊ नका. विनय भाई आपला विनंती असेल बघा, अजून देखील आपल्याला फर्स्ट राऊंडचा एक सामना आपल्याकडे बॅलन्स आहे. अजून 2 सामने फर्स्ट राऊंडचे बॅलन्स आहेत, तर विनंती करतोय. अर्थात आपण पाहतोय 20 षटक म्हणजे 20-20 मॅच अशा पद्धतीने षटक अजून बॅलन्स आहेत, तर आम्हाला सहकार्य करा. विनंती असेल माझी खरोशी संघाला, चला टीम मीटिंग घेऊ नका. विनय भाई आम्हाला सहकार्य करा, अधिकचा आपण वेळ नका घेऊ. 6 चेंडू आणि इथून मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता असेल. मिस्टर JPL जिता प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली तो गोलंदाजी मार्कवर भूषण येतोय. आता जे JPL मध्ये ज्यांनी काम केलं ते आता तिथे अर्थात आपण कॅल्क्युलेटेड प्रमाणे इथे कॅल्क्युलेशन पकडलं जाणार नाही, कारण नवीन स्पर्धा आहे. नवीन स्पर्धेमध्ये नवीन दिवस असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतो, कारण प्रत्येक क्षणाला मात्र आयुष्य बदलत राहतं. ते आयुष्य मात्र इथे बदलावं लागेल, कारण अर्थातच आपण असं म्हटलं जातं आपलं आयुष्य आणि आपलं मात्र नशीब हे आपल्या हातात असतं. येताना काय आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. आयुष्य का जगायचं याचं उत्तर मात्र आपण सर्वांनी शोधायचं असतं. याचं उत्तर शोधत असताना 6 चेंडू आता हातात असेल भूषण याच्या. खरोशीचा मान, खरोशीचा सन्मान त्याच्या हातामध्ये आहे. एका बाजूला उर्नोलीचा सन्मान मान या 2 खेळाडूंच्या हातामध्ये आहे. एका बाजूला अनिल पाटील आणि समीर पाटील ही जोडी मैदानावर आहे. खेळ रंगला. अट्टल करंडक 2025 ची स्पर्धा मात्र आज मात्र अंतिम या मॅचच्या टप्प्यामध्ये आहे.
ही मॅच 7 चेंडूंवर आहे. इथून एक संघ कुठला तरी घरच्या दिशेने प्रवास करेल, इथून एक संघ पुढच्या दिशेने प्रवास करेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16. पहिला चेंडू मी म्हटलं होतं मिस्टर JPL जरी असला ती स्पर्धा मात्र दुसरी होती. हा नवीन दिवस आहे, नवीन स्पर्धा आहे. वाईटचा इशारा पंचांनी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. इथे आपण हनुमानजी नाईक यांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल, पूर्णपणे चाचपणी केली जाईल की नक्की चेंडू कशा पद्धतीचा आहे. कारण पंचांनी तरी आपण पाहतोय प्रवीणजी पवार सरांनी इथे मात्र वाईट घोषित केलाय. पंचांच्या मात्र निर्णयाला कुठेतरी ललकारणी दिली, वाईटच आहे. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या देखील नजरेतून पाहिलं गेलंय. इथून मात्र धाबा आणि चेंडू मधलं अंतर काहीच कमी होईल. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 15 रन्स इज रिक्वायर्ड टू फॉर विन. उर्नोली टीम, उर्नोली संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडू आणि 15 धावसंख्येचं इथे टार्गेट आता कंप्लीट करायचं आहे. राहिलेलं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. चांगला चेंडू या बॉलला मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडा फंबल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आज खरोशी संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप खराब राहिलाय. त्याचा फटका मात्र सातत्याने बसतोय त्यांच्या संघाला. उर्नोली संघ मात्र एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायला कुठेही कमी पडत नाही. इथून मात्र टीट फॉर टॅच जशाच तसं प्रत्युत्तर देताना इथे पाहायला मिळतोय. मला वाटतं तिकडे कोणीतरी शेकोटी लावलेली आहे, तर विनंती करतोय आपण थोडी काळजी घ्या, कारण नाईटची स्पर्धा आहे. अगदी व्यत्यय आपण कोणी आणू नका या स्पर्धेमध्ये, माझी विनंती असेल. आयोजकांनी थोडं लक्ष द्या. या वेळेला मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याचे धावा असतील 13. थोडं मात्र टर्न होते मॅच. पुन्हा एकदा मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हाय हॅलो टाटा बाय बाय करत भूषणला येणारा उर्नोलीच्या डगआउट मध्ये हर्ष उल्हासाचं वातावरण निर्माण करून देणारा हा अप्रतिम षटकार. सात धावसंख्येची आवश्यकता असेल. बघा मॅच आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. त्याचं एक इत्तमभूत उदाहरण, प्रत्येक क्षण किन प्रमाण, प्रत्येक क्षणा प्रमाणाची गरज नसते, हे इथे पाहायला मिळालं. आता 4 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजून जर 2 चेंडू डॉट आले तर खरोशी संघ थोडा मजबूत स्थिती येईल. पण इथून जर एखादा चौकार षटकार लागला तर उर्नोली संघ मात्र इथं भिन्न आपण पाहतोय विरोध सत्ता गाजवू शकतोय. या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतोय. मोठा फटका मी म्हटलं होतं, एखादा अजून मोठा फटका. इथे बिनविरोध वर्चस्व गाजवताना बापेश्वर उर्नोली संघ, बापेश्वर देवाची कृपा. आज मात्र बरसला खेळाडू, ऐन मात्र मोक्याच्या बेली ठणठण गोपाल अनिल पाटील बरसला, रंगात आला, डंगात आला. प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके करताना या बेलला मात्र अनिल पाटील याला पाहतोय. 3 चेंडू मात्र 1 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अजून 2